ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿದೀಗ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಮಾರೋಪ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ತುಂಬ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಸಮಾರೋಪ ಸಮಾರಂಭ. ಜನಗಳ ಸಮಾರೋಪ ಸಮಾರಂಭ ಇದು. ಅಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಜನಗಳೇ ಸೇರಿ ಮಾಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಥರ ಭಾಸವಾಗ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿ. जम्मू कश्मीर के लोगों ने मुझे हैंड ग्रेनेड नहीं दिया, अपने दिल खोलकर प्यार दिया, गले लगे। और मुझे बहुत खुशी हुई कि उन्होंने उन सब ने मुझे अपना माना और प्यार से बच्चों ने, बुजुर्गों ने आंसुओं से मेरा यहां स्वागत किया। मैं अब जम्मू कश्मीर के लोगों से और जो यहां हमारे सेना के लोग काम करते हैं, सीआरपीएफ के लोग काम करते हैं, उनको मैं कुछ कहना चाहता हूं। सबको, जम्मू कश्मीर के युवाओं को, बच्चों को, माताओं को, सबको, सीआरपीएफ के, बीएसएफ के, आर्मी के जवानों को, उनके परिवारों को, उनके बच्चों को मैं कहना चाहता हूं, देखिए, मैं हिंसा को समझता हूं। मैंने हिंसा सही है, देखी है। जो हिंसा नहीं सहता है, जिसने हिंसा नहीं देखी है, उसे यह बात समझ नहीं आएगी। जैसे मोदी जी हैं, अमित शाह जी हैं, आरएसएस के लोग हैं, उन्होंने हिंसा नहीं देखी है। डरते हैं, नहीं डरते हैं, देखिए डरते हैं। यहां पे हम 4 दिन पैदल चले, मैं आपको गारंटी देके कह सकता हूं कि बीजेपी का कोई नेता ऐसे नहीं चल सकता है। और इसलिए नहीं क्योंकि जम्मू कश्मीर के लोग, इसलिए नहीं क्योंकि जम्मू कश्मीर के लोग उनको चलने नहीं देंगे, इसलिए क्योंकि वो डरते हैं। खैर, मैं अपने जम्मू कश्मीर के लोगों को, युवाओं को, बुजुर्गों को और आर्मी के लोगों को, सीआरपीएफ, बीएसएफ लोगों को थोड़ा सा बताना चाहता हूं। देखिए, मैं जब 14 साल का था, स्कूल में था, सुबह ज्योग्राफी की क्लास में था, मैं पढ़ रहा था, सामने बैठा था और मेरी एक टीचर आई, अंदर आई और उसने कहा, राहुल तुम्हें प्रिंसिपल बुला रहा है। मैं बदमाश था, बहुत बदमाश था जब छोटा था। बहन से पूछ सकते हो क्या क्या करता था मैं, अभी भी करता हूं। मैंने सोचा प्रिंसिपल बुला रहा है, मैंने कुछ गलती की होगी, अब मार पिटेगी। वहां पे केनिंग होती थी, मैंने सोचा था अब केनिंग होगी मेरी। मगर जब मैं चल रहा था, जिस टीचर ने मुझे बुलाया, उसको देखकर मुझे कुछ अजीब सा लगा। और जब मैं प्रिंसिपल के ऑफिस पहुंचा तो प्रिंसिपल ने कहा, राहुल तुम्हारे घर से फोन कॉल है। और जब मैंने उसके शब्द सुने, मुझे पता लग गया कुछ गलत हो गया है। मेरे पैर कांपे और मैंने जैसे फोन अपने कान पे लगाया तो मेरे मां के साथ एक औरत काम करती है, वो चिल्ला रही थी, राहुल दादी को गोली मार दी, दादी को गोली मार दी, दादी को गोली मार दी।
14 साल का था। देखिए, ये जो मैं कह रहा हूं, ये जो मैं अभी कह रहा हूं, ये बात प्रधानमंत्री को नहीं समझ आएगी, ये बात अमित शाह जी को नहीं समझ आएगी, ये बात डोवल जी को भी नहीं समझ आएगी, मगर ये बात कश्मीर के लोगों को समझ आएगी, ये बात सीआरपीएफ के लोगों को समझ आएगी, ये बात आर्मी के लोगों को समझ आएगी, उनके परिवारों को समझ आएगी। तो उन्होंने मुझे कहा, नाम ओंगमू है उसका, उसने कहा दादी को गोली लग गई। और फिर मुझे गाड़ी में वापस ले गए, प्रियंका को मैंने स्कूल से उठाया, मैं वापस गए। और फिर मैंने वो जगह देखी जहां मेरी दादी का खून था। पापा आए, माँ आई। माँ बिल्कुल हिल गई थी, बोल नहीं पा रही थी। हाँ, फिर क्या हुआ? तो जब जो हम लोग हैं जिन्होंने हिंसा देखी है, ये जो है ना, इसको हम बिल्कुल दूसरी तरीके से देखते हैं। ये आप सबके लिए टेलीफोन है, ये हमारे लिए सिर्फ टेलीफोन नहीं है। उसके बाद 6-7 साल बाद मैं अमेरिका में था और फिर से टेलीफोन आया। 21 में टेलीफोन आया। जैसे जो पुलवामा में हमारे सैनिक मरे थे, उनके घर टेलीफोन आया होगा। हजारों कश्मीरी लोगों के घर टेलीफोन आया होगा। सेना के परिवारों को टेलीफोन आया होगा। वैसा ही टेलीफोन आया। पिता के एक दोस्त थे, उन्होंने मुझे फ़ोन किया और कहा, राहुल बुरी खबर है। मैंने उनसे कहा, मैं जानता हूँ, पापा मर गए। कहते हैं हाँ। मैंने कहा धन्यवाद, फ़ोन रख दिया। तो मेरा कहना है जो हिंसा करवाता है, जैसे मोदी जी हैं, अमित शाह जी हैं, अजीत डोवल जी हैं, आरएसएस के लोग हैं, वो इस बात को समझ नहीं सकते हैं, वो दर्द को समझ नहीं सकते हैं। हम समझ सकते हैं। पुलवामा के जो सैनिक थे, उनके बच्चों के दिल में क्या हुआ मैं जानता हूं। मेरे दिल में वही हुआ है जो यहां पे कश्मीर में लोग मरते हैं, उनके दिल में क्या होता है। जो फोन कॉल आता है, क्या लगता है, वो मैं समझता हूं, मेरी बहन समझती है। तो कल किसी जर्नलिस्ट ने मुझसे पूछा, यात्रा का क्या लक्ष्य है? कहा कि यात्रा क्या अचीव करना चाहती है, जम्मू कश्मीर में क्या अचीव करना चाहती है। मेरे उस समय दिमाग में आया, मगर मैंने कहा नहीं बोलता हूं, कल भाषण में बोलूंगा। यात्रा का लक्ष्य है कि ये जो फोन कॉल हैं, चाहे ये आर्मी के हों, चाहे सीआरपीएफ के हों,
चाहे कश्मीर के लोगों के हो, ये फोन कॉल बंद हो जाए। कि ये फोन कॉल किसी बच्चे को, किसी मां को, किसी बेटे को ना लेना पड़े। मेरा लक्ष्य ये जो फोन कॉल हैं इनको बंद करने का है। अब देखिए, बीजेपी आरएसएस के लोग आक्रमण किस चीज पे कर रहे हैं। मुझे गाली देते हैं, मैं उनका धन्यवाद करता हूं, क्योंकि मैंने आपको शून्यता की बात की, शिव की बात की, उसको मैं समझता हूं और मैं दिल से उनका धन्यवाद करता हूं कि जितना भी वो मेरे ऊपर प्रेशर डालें, जितनी भी गाली लगाएं, जो भी वो करें, उससे मैं सिर्फ सीखता हूं। तो मैं एक प्रकार से ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಭಾರತ್ ಜೋಡೋ ಸಮಾರೋಪ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸಮಾರೋಪ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ. ನೋಡಿ, ನಾನಿವತ್ತು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ನನಗೆ ಇಲ್ಲಿನ ಜನ ಹ್ಯಾಂಡ್ ಗ್ರೆನೇಡ್ಗಳನ್ನು ಕೊಡಲಿಲ್ಲ, ಬದಲಿಗೆ ಅವ್ರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ನನಗೆ ಸ್ಥಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟರು, ಅವ್ರ ಹೃದಯ ನನಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಾನು ಅನುಭವಿಸಿದಂತಹ ನೋವನ್ನು ಬಹುಶಃ ಬಿ ಜೆ ಪಿ ನಾಯಕರಾಗಲಿ ಅಥವಾ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರಾಗಲಿ, ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರಾಗಲಿ, ಅಜಿತ್ ಧೋವಲ್ ಅವರಾಗಲಿ, ಇವ್ರು ಯಾರೂ ಅನುಭವಿಸಿರೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದೆ, ನನಗೊಂದು 14 ವರ್ಷ ವಯಸ್ಸಿರಬೇಕು. ನಮ್ಮ ಅಜ್ಜಿಗೆ ಯಾರೋ ಗುಂಡು ಹಾರಿಸ್ಬಿಟ್ರು ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಫೋನ್ ಕಾಲ್ ಬರುತ್ತೆ. ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ರೂಮ್ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ನನಗೆ ಆ ಫೋನ್ ಕಾಲ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡಬೇಕಾಯಿತು. ಇನ್ನೊಂದು ಸಲ ನಾನು ಚೆಕ್ ಮಾಡಿದಾಗ ನನ್ನ ತಂದೆನ ಸಾಯಿಸ್ಬಿಟ್ರು ಅಂತ ನನಗೊಂದು ಫೋನ್ ಕಾಲ್ ಬಂತು. ಬಹುಶಃ ನಾನೇನು ಅನುಭವಿಸಿದ್ದೀನಿ ನೋವು, ಇದನ್ನು ಯಾವುದೇ ಬಿ ಜೆ ಪಿ ನಾಯಕ ಈ ನೋವನ್ನು ಅನುಭವಿಸಿಲ್ಲ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಅನುಭವಿಸಿಲ್ಲ, ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಅನುಭವಿಸಿಲ್ಲ, ಬೇರೆ ಯಾರೂ ಅನುಭವಿಸೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಇಂಥ ನೋವನ್ನು ಅನುಭವಿಸಿದರೆ ಅದು ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದ ಜನ ಅದನ್ನು ಅನುಭವಿಸಿರ್ತಾರೆ. CRPF, ಸೈನ್ಯ ಅಥವಾ ಇನ್ಯಾವುದೇ BSF, ಈ ಥರದ ಯಾವುದೇ ಸೈನಿಕರು ಇಂಥ ನೋವನ್ನು ಅನುಭವಿಸಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ನನ್ನ ಉದ್ದೇಶ ಏನಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಈ ಥರದ ಫೋನ್ ಕಾಲ್ ನಿಮ್ಮ ಕಡೆಯವರು ಇವ್ರು ಸತ್ತು ಹೋದರು, ಅವ್ರು ಸತ್ತು ಹೋದರು, ಅವ್ರ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಆಯಿತು, ಇವರು ತಂದೆನ ಸಾಯಿಸಿದ್ರು, ಇವ್ರ ಮಗನನ್ನು ಸಾಯಿಸಿದ್ರು, ಯಾವ ತಾಯಿ ಆಗಲಿ ಯಾವ ಸಂಬಂಧಿ ಆಗಲಿ ಈ ತರಹದ ಫೋನ್ ಕರೆಗಳನ್ನು ರಿಸೀವ್ ಮಾಡುವಂತಾಗಬಾರದು. ನನಗೆ ಬಿ ಜೆ ಪಿ ನಾಯಕರು ಬೇಕಾದಷ್ಟು ಬೈತಾರೆ, ನನ್ನ ಆಡ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಟೀಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನನ್ನ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಹಾಕೋಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಗುತ್ತಾರೆ, ಏನು ಬೇಕಾದರೂ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಆದರೆ ಇಂಥ ನೋವನ್ನು RSSನವರಾಗಲಿ, ಬಿ ಜೆ ಪಿ ನಾಯಕರಾಗಲಿ, ಮೋದಿಯವರಾಗಲಿ, ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರಾಗಲಿ, ಅಜಿತ್ ಧೋವಲ್ ಅವರಾಗಲಿ ಅನುಭವಿಸಿಲ್ಲ ಅಂತ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು ಕಡೆ ನಮ್ಮ ನೋವನ್ನು ಇವ್ರು ಯಾರು ನೋಡಿರೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರಾಗಲಿ, ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರಾಗಲಿ, ಯಾರ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದ್ವೇಷ ಕೂಡ ಇಲ್ಲ. RSSನವರಾಗಲಿ, ಇವ್ರು ಯಾರು ನಾನು ನನ್ನ ಬಾಲ್ಯ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಂಥ ನೋವನ್ನು ಅನುಭವಿಸಿದ್ದೀನೋ ಅದನ್ನು ಇವ್ರು ಯಾರೂ ನೋಡಿಲ್ಲ. ಅಜ್ಜಿಗೆ ಗುಂಡು ಹೊಡೆದ್ರು, ನಾನು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದೆ, ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ರೂಮಿಂದ ಕರೆ ಬಂತು, ನಾನು ಹೋದೆ, ನೋಡಿದ್ರೆ ಗೋಲಿ ಮಾರ್ದಿ ಅಜ್ಜಿಗೆ ಅಂಥೇಳಿ ನನಗೊಂದು ಫೋನ್ ಕಾಲ್ ಬರುತ್ತೆ. ಅಮ್ಮ ಕುಸಿದು ಬಿದ್ದಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ನಾನು ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಮನೆಗೆ ರಶ್ ಆದೆ, ರಕ್ತದ ಕಲೆಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ಇತ್ತು, ಅದನ್ನು ನೋಡಿದೆ ನಾನು. ಇನ್ನೊಂದು ದಿನ ಅಪ್ಪನ ಸಾವಿನ ಬಗ್ಗೆ ಇದೇ ತರಹದ ಒಂದು ಕಾಲ್ ಬಂತು. ಆ ನೋವು ನನಗೇನು ಅಂತ ಗೊತ್ತು. ಇದು ಸೈನ್ಯದಲ್ಲೂ ಆಗುತ್ತೆ, ಸೈನಿಕರು ಈ ಥರ ಸಾಯ್ತಾರೆ. ಸೊ ಈ ತರಹದ ಸಾವುಗಳನ್ನು ಈ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರಾಗಲಿ, ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರಾಗಲಿ, ಅಜಿತ್ ಧೋವಲ್ ಅವರಾಗಲಿ ಇವ್ರು ಯಾರೂ ನೋಡಿಲ್ಲ. RSSನವರಾಗಲಿ ಇವ್ರು ಯಾರೂ ನೋಡಿಲ್ಲ. ಈ ನೋವೇನು ಅಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತು. ತಮ್ಮವರನ್ನು ಕಳೆದುಕೊಳ್ಳುವಂತಹ ನೋವು ಬಿ ಜೆ ಪಿಯವರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ. ನನ್ನ ನೋವೇನು ಅಂಥೇಳಿ CRPF ಅವ್ರಿಗೆ, BSF ಅವ್ರಿಗೆ, ಸೈನ್ಯದವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಬಿ ಜೆ ಪಿಯವರು, RSS ಅವರು ನನ್ನನ್ನು ಬೈಯೋದ್ರಲ್ಲೇ ನಿರತರಾಗಿರ್ತಾರೆ. ಬೈಕೊಂಡೇ ಇರಲಿ, ಅವರು ದ್ವೇಷ ಮಾಡ್ತಾರೆ, ದ್ವೇಷ ಮಾಡಿಕೊಂಡೇ ಇರಲಿ. ನನ್ನ ಉದ್ದೇಶ ನಫರತ್ ಕಿ ಬಾಜಾರ್ ಮೇ ಮೊಹಬ್ಬತ್ ಕಿ ದುಕಾನ್, ಅದನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ದ್ವೇಷದ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯ ಅಂಗಡಿಯನ್ನು ತೆರೆಯಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತೇಳಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದ ಭಾರತ್ ಜೋಡೋ ಪಾದಯಾತ್ರೆಯ ಸಮಾರೋಪ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಇಡೀ ಭಾರತ್ ಜೋಡೋ ಉದ್ದೇಶ ನಫರತ್ ಕಿ ಬಾಜಾರ್ ಮೇ ಮೊಹಬ್ಬತ್ ಕಿ ದುಕಾನ್ ಖೋಲ್ನಾ ಹೈ. ನಫರತ್ ಕಿ ಬಾಜಾರ್, ಅದರಲ್ಲಿ ಮೊಹಬ್ಬತ್ ಕಿ ದುಕಾನ್. ನಫರತ್ ಕಿ ದ್ವೇಷ, ಅಸೂಯೆ, ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು, ಆಕ್ರೋಶ, ಇಂಥ ಒಂದು ಮಾರ್ಕೆಟಲ್ಲಿ ನಾನು ಪ್ರೀತಿಯ ಅಂಗಡಿಯನ್ನು ತೆರೀಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಅದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲ ನನ್ನ ಜೊತೆಲಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. 21 ಪಕ್ಷಗಳಿಗೆ ಆಹ್ವಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಸುಮಾರು ಒಂದು 12-13 ಪಕ್ಷಗಳು ಬಂದಿರಬೇಕಲ್ಲಿ. ಇಲ್ಲಿನ ಜನ ನನಗೆ ಪ್ರೀತಿ ತುಂಬಿ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ.
ನನ್ನ ಅಜ್ಜಿಗೆ ಗುಂಡು ಹಾರಿಸಿದ್ರು, ಆ ನೋವೇನು ಅಂತ ಗೊತ್ತು. ತಂದೆಗೆ ಬಾಂಬ್ ಬಿಟ್ಟರು, ಆ ನೋವು ಗೊತ್ತು. ಈ ಯಾತ್ರೆ ನನಗೋಸ್ಕರ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೋಸ್ಕರ ಮಾಡಿಲ್ಲ. ಒಂದು ಡಿವೈಡ್ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇದೆಯಲ್ಲ ದೇಶವನ್ನು, ಆ ಥರ ಡಿವೈಡ್ ಆಗಬಾರ್ದು ನನ್ನ ಭಾರತ, ನನ್ನ ದೇಶ. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಈ ದೇಶ ಒಡೆಯಬಾರದು. ನನ್ನ ನೋವು ದೇಶದ ಸೈನಿಕರಿಗೆ, ಕಾಶ್ಮೀರದ ಜನತೆಗೆ, ದೇಶದ ಜನತೆಗೆ, ಅನೇಕರಿಗೆ ಈ ನೋವು ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ, ಸೈನಿಕ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಇದು ಒಬ್ಬರಲ್ಲ ಒಬ್ಬರನ್ನ ಕಳ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅವರು. ಸೊ ಈ ರೀತಿಯ ಫೋನ್ ಕಾಲ್ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಮಗ ಸತ್ತು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟ, ಬಾರ್ಡ್ರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮಗನಿಗೆ ಹಾಗಾಯಿತು, ಸೈನ್ಯದಲ್ಲಿ ಹೀಗಾಯಿತು, ಇನ್ಯಾರನ್ನೋ ಸಾಯಿಸಿದ್ರು, ಇಂಥ ಫೋನ್ ಕರೆಗಳನ್ನು ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಸಂಬಂಧಿ, ಯಾವುದೇ ರಕ್ತ ಸಂಬಂಧಿ, ಯಾವುದೇ ತಾಯಿ, ತಮ್ಮ, ಸಹೋದರ, ಅಣ್ಣ, ತಂಗಿ, ಕುಟುಂಬದವರು ಯಾರು ಕೂಡ ರಿಸೀವ್ ಮಾಡಬಾರ್ದು. ಆ ರೀತಿಯ ಒಂದು ಶಾಂತ ಭಾರತ ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿದೆ. ಜಗಳ ಮಾಡುವ, ಹಿಂಸೆ ಮಾಡುವ, ಹೊಡೆದಾಡುವಂಥ ಮನಸ್ಥಿತಿಗಳು ನಮಗೆ ಬೇಡ. ನಾನಿಂಥ ನೋವುಗಳನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಹಾಗಾಗಿ ನಫರತ್ ಕಿ ಬಾಜಾರ್ ಮೇ ಮೊಹಬ್ಬತ್ ಕಿ ದುಖಾನ್ ಖೋಲ್ನಾ ಮೇರಾ ಇರಾದಾ ಹೈ ಅಂತ ಹೇಳಿ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. प्रॉब्लम आई, पूरा अहंकार उतर गया और मैं सोचने लगा क्या मैं ये जो 3,500 किलोमीटर हैं, क्या मैं इनको चल पाऊंगा या नहीं. तो जो मैंने सोचा था आसान काम होगा वो काफी मुश्किल हो गया. मगर फिर मैंने किसी ना किसी तरीके से ये काम पूरा कर दिया. बहुत कुछ सीखने को मिला, बहुत कुछ सीखने को मिला. मैं आपको बोलूं तो दर्द सहना पड़ा काफी, मगर सह लिया. रास्ते में एक दिन मुझे दर्द हो रहा था, काफी दर्द हो रहा था, और मैं सोच रहा था अब 6-7 घंटे और चलने हैं. और उस दिन मुझे लग रहा था कि आज मुश्किल है. और एक छोटी सी बच्ची आई, दौड़ती हुई आई मेरे पास और मुझे कहती है कि मैंने तुम्हारे लिए कुछ लिखा है, मगर तुम अभी मत पढ़ो, इसको बाद में पढ़ना. ये आसान होगा. फिजिकली मेरे लिए ये मुश्किल काम, मैंने सोचा था मुश्किल काम नहीं होगा. शायद मैं काफी वर्जिश करता हूं, थोड़ा सा अहंकार आ गया, जैसे आ जाता है. मगर फिर बात बदल गई. जब मैं छोटा था फुटबॉल खेलता था, और कॉलेज में जब मैं फुटबॉल खेल रहा था, एक बार मुझे बहुत जोरों से घुटने में इंजरी हुई थी. मैं उसको भूल गया था. घुटने में दर्द नहीं होता था, भूल गया था उसको. दर्द गायब हो गया था. मगर कन्याकुमारी से 5-7 दिन बाद घुटने में प्रॉब्लम आई, और जबरदस्त प्रॉब्लम आई. पूरा अहंकार उतर गया और मैं सोचने लगा क्या मैं ये जो 3,500 किलोमीटर हैं, क्या मैं इनको चल पाऊंगा या नहीं. तो जो मैंने सोचा था आसान काम होगा
वो काफी मुश्किल हो गया, मगर फिर मैंने किसी ना किसी तरीके से ये काम पूरा कर दिया। बहुत कुछ सीखने को मिला, बहुत कुछ सीखने को मिला। मैं आपको बोलूं तो दर्द सहना पड़ा काफी, मगर सह लिया। रास्ते में एक दिन मुझे दर्द हो रहा था, काफी दर्द हो रहा था, और मैं सोच रहा था अब 6-7 घंटे और चलने हैं। और उस दिन मुझे लग रहा था कि आज मुश्किल है, और एक छोटी सी बच्ची आई, दौड़ती हुई आई मेरे पास, और मुझे कहती है कि मैंने तुम्हारे लिए कुछ लिखा है, मगर तुम अभी